नमस्कार, मी स्वीटी आणि हँडमेड बाय ड्रीमर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप दिवसांनी खूप स्वागत आहे। तर आज आपण एका विषयावर बोलणार आहोत। म्हणजेच मला एका मुलीने कमेंट केली होती, मेसेज केला होता की नॉर्मल निडलने वर्क केल्यानंतर आणि प्रोफेशनल आरी वर्क केल्यानंतर किती केलं तरी फरक दिसतोच। हे एक अजून त्यांच्या प्राइजेस सेम असतात, ऑलमोस्ट सेम असतात। हे एक आणि अजून हे वर्क म्हणजे फुल स्टिच ब्लाउजवर वर्क का करावं। सो हे 3 मुद्दे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत, ज्याने तुमचं एक थोडंसं क्लिअर होईल की स्टिच ब्लाउजवर म्हणजे पूर्णपणे शिवलेल्या ब्लाउजवर वर्क करता येते। ओके, सो आपण व्हिडिओला सुरुवात करू आणि मला आवडेल की तुम्ही अशाच कमेंट्स किंवा असेच वेगवेगळे विषय मला विचाराल, जेणेकरून मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल। खूप गोष्टी तुमच्या क्लिअर होतील आणि आपलं यूट्यूब चॅनल ग्रो व्हायला सुद्धा मदत होईल। सो विषयाला सुरुवात करूया। पहिलं म्हणजे कितीही केलं तरी आरी आणि नॉर्मल निडलने आपल्या हातशिलाईच्या सुईने काम केलं आरीसारखं तर ते किती केलं तरी वेगळं दिसतं, त्याची फिनिशिंग वेगळी येते। तर अजिबात तसं नाही आहे। तुम्ही माझं काम बघितलं माझ्या पेजवरचं, तर त्याची फिनिशिंग ही आरी सारखीच आहे। खूप जणांचे मी पेजेस बघितलेले आहेत ज्यावर फिनिशिंग तेवढी नसते। पण आता हा प्रश्न आलाच आहे, तर आपण बोलूया त्यावर की फिनिशिंगचा काही फरक दिसत नाही की हे नॉर्मल निडलने केले आणि हे आरी वर्क आहे। आणि अजून एक मुद्दा होता की आतून धागे दिसतात, तर धागे आतून दिसतात, ते बाहेरून काहीच कळत नाही। त्याच्यामुळे सो तसं असेल आणि एखाद्याला खरंच खूप असं वाटत असेल की नकोच आहेत आतून धागे दिसायला, बाहेरून कितीही फिनिशिंग चांगली असली तरी, तर मग तुम्ही आयरी करू शकता। पण तुम्हाला खरंच माझं काम आवडलंय किंवा कोणाचंही जे आरी करतायत किंवा नॉर्मल निडलने करतायत, तर तुम्ही तिथे देऊ शकता, ते तुमच्यावर आहे। पण त्यामुळे नॉर्मल निडल आणि आरी याच्यामध्ये फरक नाहीच आहेत, काही दिसतच नाही। मी 4 वर्ष आधी हे काम सुरू केलं आणि आता जे आरी करतायत तेही त्यांनाही हे करायचं। अजून दुसरा प्रश्न होता की कॉस्टिंग सेम आहे, तर ऑफकोर्स जर मी फिनिशिंग सेम आणि खूप छान देते तर मी कॉस्टिंग पण तेच ठेवणार जे आरी प्रोफेशनल्स घेत आहेत। त्याच्यामुळे कारण सेम एफर्ट्स असतात, सेम टाईम, कदाचित थोडा जास्त टाईम लागत असणार आणि मटेरियल जे मी घेते तेच आरी प्रोफेशनल्स घेतात। मी माझ्या ब्लाउजेसमध्ये 900 पासून जर स्टार्ट आहे, तर मी 900 पासून ते 3000, 4000, 5000 पर्यंत मी सेमच मटेरियल वापरते। त्याच्यामुळे मटेरियल आणि सगळंच सेम असल्यामुळे फक्त एक नॉर्मल सुई असल्यामुळे मी ते कॉस्ट कमी करू शकत नाही किंवा त्याचा डिफरन्स असू शकत नाही। त्यामुळे कॉस्टिंग सेम असते, तर हो कदाचित जास्तही असू शकते कारण एफर्ट्स जास्त असतात। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा होता की का करावं। तर मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला ज्या प्युअर पैठणी साडीवर कोणी केलं असेल मला माहिती नाही, पण खूप विचित्र वर्क होतं ते आणि खूप छान साडी होती, खूप छान साडीचा रंग होता आणि प्युअर पैठणी होती। त्यावर ह्या लाईनला सोडून इथे काहीतरी डिझाईन होतं आणि मागे डिझाईन होतं। आणि का करावं, आता एक मार्किंग केलेली असते आरीच्या ब्लाउजेस साठी, म्हणजे आरी वर्क करण्याच्या आधी एक मार्किंग केलेली असते ब्लाउज पीसवर। त्यानंतर त्या मार्किंगद्वारे मग ती डिझाईन करण्यात येते। आता जर एखादा माणूस त्यात चुकला तर मग ते किंवा साईज जास्त असेल आणि जर ते चुकलं तर मग ते वर्क इथून करण्याऐवजी ते इथून होणार किंवा हा फुल हात भरलेला हवाय तर ते कुठून तरी इथून होणार किंवा अशा गोष्टी होऊ शकतात। दुसरं मला सांगायचं आहे, इथे खूप जास्त भाग शिल्लक ठेवतात का, तो मला माहिती नाही, अजून कळाला नाही। हां, एक गोष्ट असू शकते की इथली जी डिझाईन आहे डायमंड्स किंवा काहीही, ते ह्या साईडला लागून कपडा खराब होऊ नये, हे एक असू शकतं। पण मला असं वाटतं जर तसं असेल तर ते डिझाईन बघून करावं। काही स्टोन्स चेन असतात डायमंड चेन, तर त्याच्यामध्ये धागे अडकू शकतात, तर ते जर तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही डिझाईन इथून खेटून केली पाहिजे ह्या लाईनला, किंवा एक बोटा एवढा भाग सोडायचा, जेणेकरून कधी त्यांना अल्टर करायचं झालं
तर ते करू शकतात. त्यामुळे तुमच्यावर आहे. आणि ऑफकोर्स म्हणजे ज्यांना ज्या प्राइजेस पडतील, ज्यांना जी प्लेस पटेल, जो माणूस पटेल त्याकडून करू शकतात. पण मला असं वाटत नाही की लोकांनी विचार करावा की मी आरी करू की मी नॉर्मल निडलने करू, कारण खूप 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 सेम दिसणारं काम असतं. तुम्ही जर माझं पेज बघितलं असेल तर तुम्हाला कळेल की लोक गोंधळतात की मी आरी करते की मी नॉर्मल निडलने करते, कारण नॉर्मल निडलने करायला मी स्टार्ट केलं आणि आता लोकही करत आहेत. बऱ्यापैकी लोकांनी ते करायला स्टार्ट केलं आहे. मला त्याच्यावर व्हिडिओ बनवता येत नाही कारण तेवढा मला वेळ मिळत नाही, कारण तो सेटअप तसा लावावा लागेल तेव्हा मला ते दाखवता येईल, नाही तर ते मी नाही करू शकत, दाखवू शकत. त्यामुळे सो हे 3-4 असे मुद्दे होते. तुम्हाला हे पटले असतील, विषय आवडला असेल तर मला नक्की कमेंटमधून सांगा. आणि तुम्हाला असाच कोणता अजून व्हिडिओ हवा असेल तर मला सांगा, मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेन. आणि खरंच खरंच खूप थँक्यू, तुम्ही माझ्या कामाला एवढं प्रेम देताय. आत्ता आपले 22,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत आणि त्यामुळे मला खूप ऑर्डर्स आहेत. आत्ता वेडिंग सीझन चालू आहे आणि त्या कामामुळे मी क्वांटिटीपेक्षा मी क्वालिटीकडे आत्ता जास्त लक्ष द्यायला, आता म्हणजे मी आधीपासूनच ते करते आहे. त्यामुळे गुगल मॅपवर आपल्याला 5 स्टार आहेत, तुम्ही तेही जाऊन बघू शकता. आणि कारण खरंच जर मी खूप जास्त ब्लाउजेस घेतले आणि मी क्वालिटी दिली नाही तर मग ते फरक पडत जाणार लोकांच्या विचार करण्यात. मला असं बनवायचं आहे माझा ब्रँड की जेव्हा हँडमेड बाय ड्रीमर हे नाव येईल तर लोक डोळे मिटून बोलतील की ठीक आहे, तिकडे ब्लाऊज पाठवा आणि ते छानच वर्क होईल. आणि मला अजून एक बोलायचं आहे की मी पैसे किती घेते त्यापेक्षा मी लोकांना किती छान काम करून देते आणि त्यांना ते किती आवडतं, ह्यात मला खूप जास्त समाधान आहे. त्यामुळे खरंच खरंच खूप थँक्यू, आत्तापर्यंत माझ्यावर जेवढा विश्वास ठेवला आणि जेवढं प्रेम दिलं असंच प्रेम पुढेही देत राहा. थँक्यू सो मच.